गर्दीत आणि गोंगाटात ही एकटेपणा अनुभवत तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5 ला 1 10 ला 3. तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5 ला 1 10 ला 3. कुणीतरी डोक्यात काहीतरी आदळावं, अगदी तसं होऊन भानावर येत गर्दी बाजूला सारत आवाजाच्या दिशेने पुढे झालो. कोणीतरी डोक्यावर काहीतरी आदळावं, अगदी तसं होऊन भानावर येत गर्दी बाजूला सारत आवाजाच्या दिशेने पुढे झालो. पाहतो तो काय, एक म्हातारा केविलवाण्या स्वरात सुरकुतल्या चेहऱ्यानं बेंबीच्या देठापासून ओरडत होता, 5 ला 1 10 ला 3. भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो, भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो, बाबा 10 ला 1 20 ला 2 द्या. भरून आलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो, बाबा 10 ला 1 20 ला 2 द्या. मिश्किलपणे हसलं ते माझ्याकडे पाहून आणि म्हणालं, काय साहेब मस्करी करू लागलाव का? काय साहेब मस्करी करू लागलाव का? मी म्हणालो, खरंच बाबा 10 ला 1 20 ला 2 द्या. देव पावल्याच्या आविर्भावात ताज्या लुसलुशीत भाजीच्या पेंड्या त्यानं माझ्या हातावर ठेवल्या. मी पुन्हा त्याच विचारात गूढ होऊन घर जवळ केलं, बाजारची पिशवी टेकली आणि त्याच विचारात. तेवढ्यात बायको ओरडली, कशी मिळाली भाजी? मी म्हणालो, 10 ला 1 20 ला 2. ती म्हणाली, तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही. ती म्हणाली, तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही. सकाळीच दारावरून एक म्हातारा ओरडत गेला, 5 ला 1 10 ला 3. 5 ला 1 10 ला 3. ती भाजी चिरत होती. चिरलेल्या भाजीच्या पानात मला माझ्या बापाची मूर्ती दिसत होती. पानातून आवाज येत होता, 5 ला 1 10 5 ला 1 10 ला 3. 5 ला 1 10 ला 3. धन्यवाद. शेतकरी बापाचं 5:15 ते 7:15 2 तास या रंगलेल्या कवी संमेलनामध्ये